तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आत्ता जस्ट सकाळी सकाळी आम्ही मंदिरामध्ये चाललो आहे. मस्त केरळाची सकाळ सुरू झाली आणि क्लायमेटसुद्धा भारी आहे, म्हणजे पावसाचं वातावरण आहे आणि आता केरळामध्ये सारखाच पाऊस येतो आहे. तर आता इथून आम्ही जर संडेला ज्या मंदिरामध्ये जातो त्याच मंदिरामध्ये चाललो आहे. जाताना रस्त्याचा थोडासा व्ह्यू दाखवते, कारण रस्त्याचा जास्त व्ह्यू दाखवला तर व्हिडिओ मोठा होतो आहे. आम्ही तिघंच आहे. आता गुड्डूसुद्धा पुढच्या आठवड्यात येणार आहे, म्हणजे तिला सुट्टी लागणार आहे, त्यावेळेस गुड्डू पण असेल इथून पुढे व्हिडिओमध्ये. तर रस्त्याचा व्ह्यू बघू शकता, मस्त वातावरण झालेलं आहे. आणि इथं केरळामध्ये कसं असतं बघा, कधी पाऊस येतो कधी ऊन येतं, काहीच सांगता येत नाही. त्यामुळे आता ऊन आहे म्हणून पाऊस येणार नाही असं होतच नाही, तर नेहमीच पाऊस असतो. आणि आत्ता तर या आठवड्यात एवढा पाऊस पडला आहे की बऱ्याच ठिकाणी असं पाणी साचलेलं आहे. पण आम्ही राहतो तिथं सगळं काही भरून घेतलं आहे समोर वगैरे शेजारच्याने, त्यामुळे तिथं काही पाणी साचत नाही. बट आता बऱ्याच ठिकाणचं मी तुम्हाला पुढे दाखवेन. इथं पण बघू शकता, इथं पण पाणी साचले. आणि हे मंदिर तुम्ही अगोदर बघितलं असेल, तर पूर्वी बघितलं असेल तर तुम्हाला समजेल की इथं बघा किती पाणी साचले. आणि आता मंदिराकडे जायची वाटसुद्धा क्लोज झाली आहे, म्हणजे इथून जाऊ शकत नाही, भरपूर पाणी साचलेलं आहे. तर आम्ही विचार करत होतो आता कसं जायचं, कारण नेहमी तर आम्ही इथून जातो, दुसरा रस्ता काही आम्हाला माहीतच नव्हता. तर बऱ्याच वेळा आम्ही इथं थांबलो आणि पुढं दुकानं आहेत, त्यांना विचारलं कसं जायचं मंदिरामध्ये. मग त्यांनी सांगितलं पाठीमागच्या साईडने सुद्धा तुम्ही जाऊ शकताय. मग आम्ही आता इथून मग नंतर पाठीमागच्या साईडला चाललो आहे. तर इथलं वातावरण बघितल्यावर किती छान वाटतं, म्हणजे डोळ्यांना असं वाटतं की बघत बसावं, असं मस्त व्ह्यू आहे, हिरवगार असं हे गवत आलं आहे, पाणी पण भरपूर साचलं आहे आणि पुढेच मंदिर. तर इथं बघा इथून पण एक वाट आहे, पण इथं पण पाणी जास्त आहे. म्हटलं पाठीमागच्या साईडने त्यांनी सांगितलेलं, तर आता आम्ही पाठीमागच्या साईडला इथं गाडी पार्क केली आणि पाण्यातून चाललो आहे. तर हे बघा इथं थोडंसं पाणी होतं, म्हणजे जाऊ शकत होतो. आणि आता पाठीमागच्या साईडने जाऊन पुष्पांजली वगैरे आम्ही काढणार आणि नंतर मंदिरामध्ये एंट्री होते. तर केरळामध्ये राहायला भारी वाटते खरं तर. निसर्ग सौंदर्य भरपूर आहे, म्हणजे वातावरण पण मस्त असतं. पण पावसाच्या दिवसात नको नको वाटतं, कारण नेहमीच पाऊस पाऊस पाऊस, कंटाळून जातो, इतका पाऊस असतो. पण इथल्या लोकांना सवय झाली, तशी आम्हाला पण सवय झाली. पण वाटतं नको सारखा सारखा पाऊस. आणि आपल्या तिकडे महाराष्ट्रामध्ये असल्यावर वाटतं की कधी एकदा पाऊस पडेन असं होतं. पण इथं वेगळंच आहे. आता दर्शन वगैरे झालं आणि आतला व्हिडिओ काय मी काढलेला नाही, म्हणजे अलाउड नाही इथं. मस्त दर्शन झालं तर इथं आम्ही थोडा वेळ बसलो आहे, म्हणजे दर्शन झाल्यानंतर इथं थोडा वेळ थांबतो. आणि आता तुम्हाला पुढचं सुद्धा व्ह्यू दाखवते. मंदिर एकदम भारी आहे आणि आम्ही जसं केरळामध्ये आलो आहे तसं या मंदिरामध्ये येतो आहे. पूर्वी भरपूर व्हिडिओज या मंदिराचे मी टाकलेले आहेत, म्हणजे येताना वगैरे. जर संडेला आम्ही डेफिनेटली या मंदिरामध्ये येतो आणि नंतर मग पुढचा प्लॅन असतो, म्हणजे काही ना काही. संडे सगळ्यांना टाईम असतो, त्यामुळे संडे फक्त आम्ही प्लॅन करतो कुठं टूरला वगैरे, कुठे फिरायला जायचं असेल तर सगळी घरी पण असतात. आणि आता गुड्डू हॉस्टेलला गेल्यापासून तिघांना जायला नकोसं वाटतं, पण जातो आम्ही बऱ्याच वेळा, कारण तेवढंच रिलॅक्स वाटतं. आणि केरळ इतकं मस्त आहे ना, फिरेल तेवढं कमीच आहे. असं वाटतं की फिरतच बसावं, एवढं मस्त आहे केरळ. जर तुम्ही कधी केरळामध्ये आला नसाल तर नक्की या आणि तुम्हालासुद्धा खूप आवडेल. इथं भरपूर फिरायची ठिकाणं आहेत. केरळ एक टुरिस्ट प्लेस आहे, ते सुद्धा तुम्हाला माहीत असेल. आणि केरळाचं बॅकवॉटरसुद्धा फेमस आहे आणि इथं चहाची मळेसुद्धा आहेत. अजून भरपूर वेगवेगळी छान छान ठिकाणं आहेत. तर त्याचासुद्धा मी डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. आता जस्ट आम्ही इथून चाललो आहे. तर हे बघा पाण्यातूनच चाललो आहे, कारण आम्ही पाठीमागच्या साईडने आलतो, त्यामुळे मग आता आम्हाला फिरून यावं लागलं. तर एवढं सगळं पाणी बघून तुम्हाला भारी वाटत असेल, पण मला वाटतं नको ते पाणी सारखं सारखं. आणि इथं बघा आम्ही एका बेकरीत आलो आहे. म्हटलं की सकाळी नाश्ता नको करायला, काहीतरी स्नॅक्स खावं, कारण ह्या बेकरीमध्ये जे स्नॅक्स भेटतं ना ते एकदम भारी असतं आणि आम्हाला आवडतं सुद्धा. मग म्हटलं की ज्यूस आणि स्नॅक्स वगैरे इथलं खाऊन जावं आणि नंतर मग दुपारी जेवणाचं प्लॅन करूया असं आम्ही विचार केलेला. मग मुलांना स्पेशली इथं आल्यानंतर इथलं स्नॅक्स भरपूर आवडतं. तर इथं बघा इथं आधीने रोल वगैरे घेतला आहे, पप्स घेतलेला आहे. नंतर मी पण पप्स घेतला, कारण समोसा मला जास्त आवडतो पण इथं नव्हता आज. आणि बिना साखरेचा पायनॅपलचा ज्यूस घेतला. आधी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.